नमस्कार रसिको. गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांनी स्थापन केलेली मराठी रंगभूमी पुणे ही संस्था 75व्या वर्षात पदार्पण करते. एखाद्या संस्थेच्या आयुष्यात ती सुद्धा फक्त संगीत नाटकच करणारी संस्था, त्यामुळे संस्थेच्या आयुष्यातला 75वा वाढदिवस ही खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. शिलेदारांच्या 3 पिढ्या सतत 75 वर्ष संगीत नाटकांचे प्रयोग करत आहेत. गंधर्व परंपरेचं जतन करण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. गंधर्व परंपरा म्हणजे फक्त बालगंधर्वांचीच नाटकं सादर करणं असं नाही. गंधर्व परंपरा म्हणजे रंगभूमीवर अनन्य भक्ती, संगीत नाटकांबद्दलची सौंदर्यासक्ती आणि रसिक प्रेक्षकांना भरभरून आनंद देण्याची वृत्ती. याच ध्येयाने ही संस्था सतत कार्यशील राहिलेली आहे. या संस्थेच्या बाबतीत आनंद साजरा करायचा म्हणजे संगीत नाटकांचा महोत्सव करायचा. त्यामुळेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना आम्ही 3 नाटकांचा महोत्सव आयोजित केला आहे. सुवर्णतुला, सौभद्र आणि संशय कल्लोळ अशी 3ही सदाबहार नाटकं यावेळी 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरला पुण्यात सादर होणार आहेत. तेव्हा सगळ्या रसिकांना आवाहन आहे की ह्या संगीत नाटकांचा आनंद जरूर घ्या आणि आपल्या मुलांना, नातवंडांना यांना पण संगीत नाटक दाखवा. कारण संगीत नाटक हा आपल्या महाराष्ट्राचा ठेवा आहे, मनाला आनंद देणारी अशी ही गोष्ट आहे. एकदा तरी त्यांना हा अनुभव घेऊन पाहू दे, मग ते ठरवतील त्यांना नाटक आवडतंय का नाही ते. तेव्हा रसिको, हा आमचा महोत्सव पाहायला जरूर या आणि आमच्या मराठी रंगभूमी पुणे या संस्थेला आपले आशीर्वाद द्या. धन्यवाद.